नमस्कार. आपणा सर्वांचे नवरात्री विशेष या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण आज या व्हिडिओमध्ये माहूरच्या रेणुका मातेची संपूर्ण कथा पाहणार आहोत. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर कथेला सुरुवात करूया. एक राजा, त्याचे नाव रेणू, हा काशीत राज्य करीत होता. त्याच्या पत्नीचे नाव भागवती होते. ती दुर्गेची नेहमी उपासना करीत असे. राजा राणीला बरेच वर्ष मूल नव्हतं. त्यासाठी त्यांनी पुत्र कामेष्टी हे यज्ञ केला. त्या यज्ञाचे फळ म्हणून त्यांना एक मुलगी झाली. ती चैत्र शुद्ध पंचमीस शुक्रवारी जन्मली. राजाचे नाव रेणू असल्याने मुलीचे नाव त्यांनी रेणुका असे ठेवले. रेणुकेचे पाळण्यातील नाव कमली असे होते. ती दिसायला फार सुंदर होती. पुढे ती मोठी झाल्यावर राजाने तिचे स्वयंवर करण्याचे ठरविले. स्वयंवरासाठी तिन्ही लोकांतून अनेक मान्यवर मंडळी आली. अनेक राजे महाराजे त्या सोहळ्यासाठी उपस्थित झाले. स्वयंवर उपवर रेणुकेने जमदग्नी ऋषींना वरले आणि त्यांना वरमाला घातली. असा त्यांचा विवाह झाला. रेणुकेला पुढे 5 मुलं झाली. त्या 5ंची नावे रुमावंत, सुशेषा, वसु, विश्वासू आणि परशुराम अशी आहेत. एका दिवशी रेणुका नदीवर गेली असता तिला तिकडे चित्ररथ नामक गंधर्व आपल्या प्रियसीसोबत जलक्रीडा करीताना दिसला. ते अतिशय मादक दृश्य पाहून माता रेणुका हरवून गेली. तिकडे ऋषी जमदग्नी रेणुकेची बराच वेळ वाट पाहत होते. आपल्या पतिव्रता पत्नीला इतका उशीर का झाला म्हणून शंकाकुल ऋषी जमदग्नींनी अंतर्ज्ञानाने पाहिले. घडलेला प्रसंग त्यांच्या ध्यानात आला. त्यामुळे त्यांचा राग अनावर झाला. ते खूप संतापले. त्या अपराधाची शिक्षा म्हणून जमदग्नी ऋषींनी रेणुकेस आईस ठार मारण्याची आज्ञा आपल्या 4 मुलांना केली. 4ही मुले मातृभक्त असल्यामुळे त्यांनी आज्ञा नाकारली. त्यामुळे जमदग्नी आणखीनच चिडले. त्यांनी आपल्या 4ही मुलांना शाप देऊन अग्नीने जाळून भस्म केले. तेवढ्यात बाहेर गेलेला परशुराम म्हणजेच राम तेथे आला. त्यांनी झालेला प्रकार परिस्थिती बारकाईने पाहिली आणि रामाने वडिलांची आज्ञा शिरसावद्य मानून आपल्या परशुने आईचे धड वेगळे केले. परशुरामाने केलेल्या धाडसावर ऋषी खूप खुश झाले. त्यांनी परशुरामास वर मागण्यास सांगितले. आपल्या आईवर आणि भावांवर असलेल्या प्रेमापोटी त्यांनी आपल्या आईस व भावंडांना जीवदान देण्यास हे वर सांगितले. परशुरामाची विचारशक्ती ऋषींना खूप आवडली. त्यांनी परशुरामाची इच्छा पूर्ण केली. मृत बंधू जिवंत झाले. मात्र रेणुकाचे मस्तक छिन्न विछिन्न झाले होते. त्यामुळे परस्त्रीचे मस्तक जोडून रेणुकेस जीवदान दिले. या त्या कार्याची नोंद साऱ्यांनीच घेतली म्हणून परशुराम हे नाव लौकिक झाले. रेणुका आपल्या संसारात पुन्हा मग्न झाली. रेणुकेस एक बहीणसुद्धा होती. तिचा नवरा सहस्रार्जुन हा नर्मदा काठचा महिष्मती नगरीत एक राज्य करीत होता. एकदा सहस्रार्जुन राजा सैन्यासह भ्रमंती करीत असताना त्याला भोजनाचे आमंत्रण ऋषी जमदग्नींनी पाठवले. राजा व राजाची सेना थकून आश्रमामध्ये आली. ऋषींनी त्यांचे स्वागत केले. आश्रमातील पंचपक्वान्न जेवून ते तृप्त झाले. राजालाही जेवण खूप आवडले. त्यांनी चौकशी केल्यावर कळले की आश्रमामध्ये कामधेनू आहे. कामधेनू म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय. सहस्रार्जुनाने लोभाने कामधेनू मागितली.
पण ऋषी जमदाग्नीने जप तप व सामर्थ्याने कामधेनू मिळवली होती. त्यामुळे ती ते कशी देणार हे शक्य नाही म्हणून त्यांनी सांगितले. राजा तर हट्टाला पेटला. मग त्यांनी आपल्या सैन्यांच्या जोरावर युद्ध करून कामधेनू मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु कामधेनूच्याच शक्तीने आश्रमवासियांनी सहस्रार्जुनास पिटाळून लावले. राजाने तेथून पळ काढला. पण त्यामुळे राजा खूप चिडला. राजाचा झालेला पराभव त्याला सहन होईना. म्हणून डाव धरलेल्या सापासारखा राजा सहस्रार्जुनाने जगदअग्नी ऋषींच्या आश्रमावर अचानक हल्लाबोल केला. अचानक झालेल्या हल्ल्यात ऋषी जमदग्नींचा वध केला. नंतर मेहुणी रेणुकेवर त्याने 21 वार केले. त्यावेळी परशुराम तिथे नव्हता. परशुराम आल्यावर त्याला जे दृश्य दिसले ते फार विचित्र होते. आश्रमाची पडझड झाली होती. सर्व परिसर अस्तव्यस्त झाला होता. तर एका बाजूस जन्मदात्या पित्याचे प्रेत पाहून परशुराम तर निशब्दच झाले. तेव्हा रेणुका माता उद्गारली, हे क्षत्रिय सहस्रार्जुना, माझा पराक्रमी राम 21 वेळ ही पृथ्वी निक्षत्रिय करेल. परशुरामाने आपल्या आईची इच्छा व दिलेला शब्द पाळता त्यांनी असं वचन दिलं की मी तुझी सर्व इच्छा पूर्ण करेन. परशुरामाने कावड करून एका बाजूला जखमी आई तर दुसऱ्या बाजूला पित्याचे प्रेत घेऊन तो पित्याच्या अंत्यविधीसाठी तो एक पवित्र भूमी शोधत निघाला. सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी माहूर गंगेच्या तीरावर नांदेड जिल्ह्यात किनवट या तालुक्यात तो पोहोचला. हाच परिसर आपल्या पित्याच्या अंत्यविधीसाठी योग्य समजून मृत पित्यास त्याने अग्नी दिली. माता रेणुका त्यात सती जाण्यास निघाल्या. आपली माता आपल्याला सोडून सती चालली आहे हे परशुरामाला पाहावेना. तो फार दुःखी झाला. त्याला तो क्षण आठवला. वडिलांच्या सांगण्यावरून आपण आपल्या आईचे शिरच्छेद केले होते. पण वडिलांनी दिलेल्या वरामुळे ती पुनर्जीवित झाली. पण आत्ताचा प्रसंग खूप वेगळा होता. आई रेणुका माता जखमी अवस्थेत होती आणि वडील मरणावस्थेत आणि त्यातही आई सती चालली होती. एकाच वेळी इतके दुःखद प्रसंग परशुरामावर आले. त्यामुळे तो खूप व्याकुळ झाला. रेणुकेने आपल्या मुलाचे मन जाणले. तिने त्याला खूप उपदेश केले. त्यामुळे परशुराम स्थिरावला. परशुरामाने बाण मारून मातृतीर्थ व सर्व तीर्थ निर्माण केले. या पाण्याने स्नान घालून जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले. मातेच्या आज्ञेने त्यांनी पित्याच्या चितेस अग्नी दिली. नंतर त्याच चितेत आपली आई सती जाणार हे हृदयभेदक तो प्रसंग पाहायला लागू नये म्हणून परशुराम तेथून दूर गेला. 6 दिवसांनी माता पित्याचे क्रियाकर्म करण्यासाठी माहूर येथे तो आला. प्रत्यक्ष दत्तात्रयांच्या हस्ते श्राद्धविधी पार पडले. माहूर गडावरील प्राचीन मंदिरात रेणुका अर्थात एकवीरा देवीची मूर्ती आहे. मातेची स्मृती म्हणून परशुरामाने ही मूर्ती तिथे स्थापन केली. अशी पण एक अजून दंतकथा आहे की सती गेलेल्या मातेच्या विरहाने परशुराम दुःखी झाले होते. तोच आकाशवाणी होऊन तुझी आई जमिनीतून वर येईल, फक्त तू डोळे मिटून तिचे स्मरण कर, डोळे उघडून पाहू नको असे त्या आकाशवाणीद्वारे सांगण्यात आले. परंतु परशुरामाची उत्सुकता शिगेला पोहोचल्याने त्याने लवकरच डोळे उघडून पाहिले. तोपर्यंत रेणुका मातेचे मुखच वर आले होते. हीच
तांदळा स्वरूपातले मुख असलेली माहूरची रेणुका होय. आईला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी परशुराम शंकरांकडे शस्त्र अस्त्र विद्या शिकण्यासाठी गेला. तिथे त्याने तलवार, धनुष्य, बाण, भालाफेक, परशु चालवण्यात प्रावीण्य मिळवले. त्याने स्वबळावर सैन्य उभे केले आणि पहिले आक्रमण महिष्मती नगरीतील राजा सहस्रार्जुनावर केले. त्याचा निःपात करून इतर समाजद्रोही 20 राजांना त्याने पराभूत केले. आपल्या परशुने परशुरामाने प्रचंड पराक्रम केले आणि खऱ्या अर्थाने रामाचा तो आता परशुराम झाला. याच वेळी गणपती व परशुरामाचंही युद्ध झालं आहे. परशुरामाची श्रीरामाची भेट झाल्यावर परशुराम संन्यासी तपस्वी झाले. परशुरामाने जिंकलेली सर्व भूमी एका यज्ञात कश्यप ऋषींना अर्पण केली व प्राचीन मार्ग कोकणात उतरला असावा. त्या घाटात 2 तांदळा आहेत, एक परशुरामाचा तर दुसरा कोकण देवीचा. माहूर येथील डोंगरावर उंच जागी रेणुका देवीचे मंदिर आहे. देवळात जाण्यासाठी 1200 ते 1500 पायऱ्या चढून वर जावे लागते. गाभाऱ्यात तांदळा दगडातील शेंदूर चर्चित मूर्ती आहे. त्यावर चांदीचा टाप लावला आहे. बैठकीवर सिंह कोरला आहे. देवीचे रूप उग्र स्वरूपाचे दिसते. मंदिराच्या बाजूलाच महालक्ष्मी व तुळजाभवानी ही 2 मंदिरे आहेत. एका गौरीच्या शिखरावर श्री दत्ताचे स्थान आहे. मंदिरात दत्ताची एकमुखी मूर्तीसुद्धा आहे. बाजूला तीर्थ नावाचे कुंड आहे. तेथेच परशुरामाने आई-वडिलांची अंत्यक्रिया केली असे सांगतात. रेणुका हीच परशुरामाची आई. तिचे दुसरे नाव एकवीरा. आईच्या आठवणीने उचंबळून आलेल्या मानाने परशुरामाने कडे कपारीत बाण मारला. त्या ठिकाणी एकवीरा देवी प्रकट झाली अशी ही आख्यायिका आहे. रेणुका म्हणजेच एकवीरा आणि एकवीरा म्हणजेच रेणुका असा उल्लेख पुराणामध्ये सापडतो. दैवत्व एक असले तरीही त्या दोन्ही देवींची नावे व स्थाने वेगवेगळी आहेत आणि आता दोन्हीही शक्तिस्थळ म्हणून प्रसिद्ध आहेत. दोन्ही स्थळांची एक वेगळीच ओळख आहे, वेगळी प्रचितीही आहे. कारल्याची आई श्री एकवीरा म्हणून तर माहूरची श्री रेणुका म्हणून प्रसिद्ध आहेत. सर्वत्र या देवींची विविध नावे असले तरी शेवटी ही सर्व देवी पार्वती मातेचीच रूपे आहेत. महाभारतात रेणुकेची उत्पत्ती कमलापासून झाली असे दिले आहे. त्यावरून तिला कामली हे नाव आले असावे. तसेच रेणुका ही विदर्भ राजाची मुलगी असे काली पुराणात ही सांगितले आहे. अशी ही 3.5 शक्तिपीठांपैकी महाराष्ट्रातील एक शक्तिपीठ असणारी माहूरची देवी रेणुका माता आहे. अशाच नवनवीन कथांसाठी आमचे सोनेरी स्पर्श हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.